हॅलो 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 फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना जय श्रीकृष्ण आणि राधे राधे. तर आता वाजले संध्याकाळचे 4:30. म्हटलं चला आता वेळ आहे तर थोडंसं आपण म्हणजे नाही का छोटासा एक ब्लॉग बनवूया. आणि मी काल म्हटल्याप्रमाणे मी काल बनवणार होते, पण काल एवढा मला कंटाळा आला होता ना. काल मी बाहेरून आल्यामुळे एवढं ऊन पडायला लागले, खूप जास्त ऊन असल्यामुळे मग म्हटलं थोड्या वेळाने बनावं म्हटलं, पण मी जे झोपले ते परत उठलेच नाही लवकर. परत ते संध्याकाळ झाली होती, मग संध्याकाळची कामं होती म्हणून मग काल काय बनवलं नाही. तर आज बनवते व्हिडिओ. तर आता विशेष असं म्हणजे सांगायचं म्हणजे की आता मला तर थोडंसं म्हणजे तुमचीच हेल्प पाहिजे आहे. आणि मला थोडं सजेशन करा, ज्यांना कुणाला माहिती आहे कोर्टाची, ऑफिशियल वकील वगैरे कोणते वकील चांगले आहेत काय आहेत तेही मला थोडंसं तुम्ही इन्फॉर्म करा. कारण माझा कोर्टामध्ये मॅटर गेले 1.5 वर्ष चालू आहे, पण त्याच्यातून काहीच आउटपुट येत नाही आहे. आणि फक्त मी तारखेला वगैरे जाते, पण माहीत नाही आता काय प्रोसेस आहे त्याची. खूप जास्त म्हणजे लांबणीवर पडत आहे हा विषय सतत. आणि विशेष म्हणजे मी ज्या तारखेला केस केली आहे त्या तारखेपासून आज बरोबर 2 वर्ष होत आली. पण माझे पती सुनील किसन आगवणे, जे जॉईंट कमिशनर आहेत, त्यांची आता पोस्टिंग सध्या मुंबईला आहे. तर त्यांचा मला म्हणजे ते नोटीस घेत नाही आहे, त्यांना नोटीस लागत नाही आहे. आणि मी भरपूर प्रयत्न करते आहे. तर काय प्रॉब्लेम होते किंवा काय झाले ते काय एवढं मला लक्षात येत नाही आहे. तर कोणी चांगले वकील असतील तर तसे सजेस्ट करा. आणि जर कोणाला ह्याबद्दल काय माहिती असेल तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये म्हणजे तुम्ही मला देऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, तसं मी त्यांना कॉन्टॅक्ट करेन, इन्फॉर्म करेल त्यांना. तर थोडंसं मला हेल्प करा ह्या सगळ्या गोष्टींसाठी. कारण आता कसं होतं आहे, आपल्याला कायदेशीर गोष्टींची बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहिती नसते. आणि आपण जिकडून पण आपण जातो ना, ज्यांची पण हेल्प मागण्यासाठी, तिथून आपल्याला म्हणजे पाहिजे तेवढं सहकार्य आणि पाहिजे तसं म्हणजे ते काम होत नाही आहे वेळेवर, असं मला वाटतं आहे आज. त्याच्यामुळे मी खूप अशी निराश आहे आज. आणि मला खूप वाईट पण वाटतं आहे की आपण म्हणतो मुलींनी आणि महिलांनी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झाल्यानंतर पुढे यायला पाहिजे, बरोबर ना? पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. आणि आपण अन्याय सहन करायचा नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तेवढाच गुन्हेगार आहे, हे असं आपण म्हणतो. आणि कुठे तर मग महिला जातातही, कंप्लेंट करतात, बऱ्याच काही गोष्टी करतात, पण त्यांना पाहिजे तेवढा न्याय भेटतो का तिथून? तेवढं सहकार्य भेटतं का? नाही भेटत. म्हणूनच म्हणतात ना, एक वेळेस म्हणजे आपण कितीही भांडणं असली तर ती घरात मिटवावी, पण कोर्ट कचेरी आणि दवाखाने आणि पोलिसांच्या म्हणजे रिलेटेड आपली जी काही कामं असतील, तसा प्रसंग खरंच आयुष्यामध्ये कुणावरच येऊ नये, न आलेलाच बरा. मी खूप दुर्भाग्य आहे ह्या बाबतीत म्हणा, की मला लहानपणापासूनच कोर्ट कचेरीचं माहीत नाही माझ्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे. जशी मी 13-14 वर्षाची आहे ना, तेव्हापासून माझ्या मागे कोर्ट कचेरी आहे. आणि जे मला लोक ओळखत आहेत, जे मला म्हणजे माहिती आहे ज्या लोकांना, त्यांना जास्त माझी काही हिस्ट्री किंवा स्टोरी सांगायची गरज नाही आहे. मी कुठेही खोटी नाही आहे आणि काहीही मी कुणाची फसवणूक कधीही केलेली नाही आहे. आणि माझ्या लाईफमध्ये मला नाही वाटत की म्हणजे मी सगळ्याच बाबतीत म्हणजे मॅरिड लाईफ असतं ना, त्याच्यामध्ये कदाचित माझं बॅड लक आहे असं मला वाटायला लागलं आता. कारण मी पहिलं माझं जे मॅरेज झालं होतं ते मी खूप लहान होते, तेव्हा मला लग्न हा काय प्रकार माहीत नव्हता. पण परिस्थिती किंवा आपल्याकडची जी संस्कृती किंवा खेडेगावातल्या लोकांची जी काही मानसिकता आहे, त्याच्यामुळे माझं खूप लवकर लग्न झालं होतं, पहिलं लग्न. पण त्या लग्नाचं मला काहीच वाटलं नाही, कारण ते लग्न जे माझं होतं ते मी सज्ञान नव्हते त्यावेळेस. लग्न हा काय प्रकार मला माहीत नव्हता. आणि त्यावेळेस त्या लग्नाचा माझ्यावर एवढा काही इफेक्ट पण पडला नव्हता. हां, माझ्या आईवडिलांना खूप खर्चिक झाला होता ते लग्न करणं. आणि माझी तेव्हाही फसवणूक झाली होती. आणि त्याच्यामध्ये माझी तर काही चूक नव्हती खरं म्हणजे. पण माझ्या घरातल्यांना मिसगाईड करण्यात आलं, माझ्या आईवडिलांना मिसगाईड करण्यात आलं. ते पण बाहेरच्या लोकांनी नाही, पाहुण्यातल्याच लोकांनी मिसगाईड केलेलं होतं, खूप जवळच्या लोकांनी. माझी सख्खी बहीण, माझे सख्खे भाऊजी ह्यांना माझ्या वडिलांची जमीन वगैरे पाहिजे होती, म्हणून त्यांनी माझं नाही का बहिणींचं लग्न करून दिलं आणि त्यांचं काही बघितलं नाही आहे. म्हणजे त्यात माझ्या घरातल्यांची पण नाही म्हटलं तरी 70-80% म्हणजे चूक होती. आणि तेच कुठंतरी माझ्या लाईफमधलं पहिलं
म्हणजे म्हणतात ना, काहीतरी पहिल्या घासाला खडा लागणं. इथूनच माझं बॅड लक खरं चालू झालं. नाहीतर मी शाळेमध्ये खूप हुशार होते, धाडशी होते, आत्मविश्वासी होते आणि माझं घरचं बॅकग्राऊंड जरी खूप चांगल्या पद्धतीचं नसलं, मिडल क्लास होतो आम्ही, पण माझे वडील शेतकरी होते, पण खूप चांगलं होतं आमच्या घरचं वातावरण. आणि आपण बघतोच गावातलं शिक्षण, खेड्यापाड्यातलं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीचं आहे, संस्कार चांगले आहेत आणि मुलांना कुठेतरी जाणीव असते आपल्या परिस्थितीची. त्या परिस्थितीतून, त्या संघर्षातून कुठेतरी मी शिकत होते आणि माझ्या 4 बहिणीही होत्या मला, तर त्याही शिकत होत्या. पण म्हणतात ना, कुठेतरी काहीतरी एकदा एखादी पायरी चुकली ना आयुष्याची, ते आयुष्य असं चुकत जातं आणि आपल्याला माहीतच होत नाही की आपलं आयुष्य कधी ट्रॅकवर येईल म्हणून. म्हणजे त्याचं उत्तर पण शेवटी काय होतं, चुकीचं होतं. एक स्टेप चुकली लाईफमधली तर. आणि परत मला म्हणजे माझं ते लग्नाचं नंतर मला लवकर डिवोर्सही घेता आला नाही, कारण मी सज्ञान नव्हते. त्यासाठी मला जवळजवळ 18-19 म्हणजे वय होईपर्यंत थांबावं लागलं. जेव्हा माझं 20 वय झालं त्यावेळेस माझा डिवोर्स झाला आणि पहिल्या लग्नाचा काही माझा मॅटर नव्हता. फक्त माझं खूप लहानपणी लग्न झालं होतं. घरातल्यांच्या अज्ञानतेमुळे आणि बऱ्याच गोष्टींचं माझ्या वडिलांवरती प्रेशर होतं, कारण 4 मुली होत्या आणि तुम्हाला माहिती आहे 4 मुली सांभाळणं किंवा त्यांचं लग्न लवकर करून देणं हेच गावाकडच्या किंवा खेडेगावातल्या लोकांना जास्त सोयीचं वाटतं. भले ती मुलगी कितीही हुशार असू द्या, एवढं त्यांचं धाडस नसतं की मुलींना शिक्षण द्यावं किंवा त्यांना नोकरीला लावावं किंवा जॉब लागावा. असं जर माझ्या वडिलांनी ठरवलं असतं तर कदाचित 1-2 बहिणी तर आम्ही नक्कीच लागलो असतो जॉबला. त्यात काही संशय नाही किंवा काय त्यात म्हणजे म्हणजे एकदम शुअर सांगू शकते मी ही गोष्ट. पण असं काही लाईफचा आता ट्रॅक सुटलेला आहे ना, की हा ट्रॅक कुठे आणि कसा वळणावर येईल आणि कसा तो जाग्यावर येईल काही समजत नाही. अक्षरशः मी वैतागली आहे जीवनाला सुद्धा. पण तरीही मी कुठेतरी धाडस करते आहे, कारण मी चुकीची नाही आहे आणि मी शांत आणि संयमाने ह्या गोष्टी सगळ्या हँडल करते आहे. कारण मला माहिती आहे आपण आली होती माझ्या लाईफमध्ये सुद्धा ती स्टेज डिप्रेशनची, सुसाईड करण्याची, पण आत्ता मला तसं अजिबात वाटत नाही. आहे त्या परिस्थितीला मी सामना करणार आहे. आहे त्या परिस्थितीला मी सामोरे जाणार आहे आणि झाल्याही असतील माझ्याकडून चुका. चुका कुणाकडून होत नाहीत, पण त्या एवढ्या चुका नव्हत्या हो, की पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याइतक्या. आणि ज्या माणसावर मी विश्वास ठेवला त्या माणसाने माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. जाणीवपूर्वक पाठीत खंजीर खुपसणे, माहिती आहे ना, पाठीत खंजीर खुपसणे कशाला म्हणतात ना, ते मी खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवलं आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला पण आणि वाईट पण म्हणावं लागेल. एकेकाळी मला वाटलं होतं की माझं लाईफ किती चांगलं आहे आणि मी घेतलेला डिसिजन किती योग्य आहे आणि आज त्याच डिसिजनमुळे मला एवढा वाईट अनुभव आलेला आहे. माझं लाईफ पूर्ण म्हणजे पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे आणि विशेष म्हणजे मी कुठेतरी न्याय मागते, पण तो न्याय पण मला एवढ्या लवकर मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मला थोडीशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मी असे छोटे-छोटे व्हिडिओ बनवणार आहे, पण आता कसं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत की मला व्यवस्थित गाईडन्स मिळत नाही आहे. मला सपोर्ट मिळत नाही आहे. त्यासाठी मी काय करावं? मी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी का नाही घ्यावी? मला ज्ञान लोकांनी प्लीज कळवा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला गाईडन्स करा, मला सपोर्ट करा. मला म्हणजे चांगल्या लोकांची, चांगल्या सपोर्टची खूप गरज आहे. मी आयुष्यात एकदा खूप सारं लॉसमध्ये जाऊन कुठेतरी मी आयुष्याला चांगली सुरुवात केली होती आणि परत मी लॉसमध्ये जाऊन आत्ता कुठेतरी मी माझं स्वतःचं लाईफ चांगल्या पद्धतीनं जगायचा प्रयत्न करते. पण माझे मिस्टर एवढ्या मोठ्या पोस्टवर असल्या कारणामुळे आणि बऱ्याच काही त्यांच्याकडे पॉवर्स असल्यामुळे माझी तेवढी पोहोच तिथपर्यंत जात नाही आहे, असं मला वाटायला लागलं आहे आज. तर मला सजेस्ट करा की मी काय केलं पाहिजे आणि कसं म्हणजे त्यातून मार्ग निघेल आणि मी काय म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की जर चांगले ॲडव्होकेट असतील आणि जर चांगली लोकं सपोर्ट करणारे असतील तर मला भीती वाटते की कोणी चुकीच्या लोकांना मी काहीतरी चुकीचं सांगण्यापेक्षा काही न केलेलं बरं, म्हणून मी एवढे दिवस शांत होते. पण आत्ता काय झालं आहे माहिती आहे का, हे जे मी राहतं घर आहे ते राहतं घरसुद्धा आमच्या दोघांच्या नावावर आहे. आमच्या घरावर लोन आहे आणि तरीही तो म्हणजे म्हणतो हिचा माझा काही संबंध नाही आहे. बरेच काही गोष्टी म्हणजे एवढे प्रूफ असूनसुद्धा
शिवाय मी त्यांच्या सरकारी ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी जिथे जनता गव्हर्मेंट त्यांना पोस्टिंग भेटलेली आहे त्या ठिकाणी मी राहिलेले आहे त्यांच्याबरोबर. एवढे सगळे पुरावे असताना बऱ्याच गोष्टीचं बोधरेशन मला त्यांनी दिलेलं आहे. प्रेमामध्ये होते मी, किंवा खरंच मी त्यांच्यावर प्रेम केलं होतं म्हणून मी त्यांना भरपूर सपोर्ट केलेला आहे सुरुवातीला. पण जेव्हा त्यांनी माझ्याशी फसवणूक करायला चालू केली, जेव्हा त्यांनी माझा गैरफायदा घ्यायला चालू केला, त्यावेळेस मात्र मी आवाज उठवलेला आहे. ही माझी चूक झालेली आहे का? तर ही माझी चूक नाही आहे. जर मी आवाज आज उठवला नसता तर अजून कितीतरी मुलींचं असं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं त्यांनी, आणि करतही असतील. कारण आजकाल पैसेवाल्या लोकांचं काही सांगता येत नाही. तुम्ही बघताच न्यूज. आणि आज कुठं तर मला हीच खंत वाटते, आज कुठं तर मला हेच वाईट वाटते की अरे लाईफमध्ये चाललं आहे काय, काय घटना घडत आहेत, काय म्हणजे आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा ताळतंत्र नाही, कुठल्या गोष्टीचं काय म्हणजे काहीच नाही. काहीही घटना घडत आहेत, काहीही. म्हणजे पैसा आणि सत्ता असला ना, सामान्य माणूस म्हणजे कचरा झालेला आहे. तो माणूस जिवंत जरी मारला तरी त्याची कोणी दखल घेत नाही लवकर. त्यांच्यासाठी प्रोसेस आहे. मग कोर्टामध्ये जावा, अपील करा, त्याचं पुरावे आणा, त्याला दोषी अगोदर म्हणजे प्रूव्ह करा, आणि मग त्याला पनिशमेंट भेटणार. पण जो माणूस गेला तो गेला. तर असं माझ्या बाबतीत व्हायला नको, ही मला खरं तर खूप जास्त भीती वाटते. कारण आज कोणीही कुणाचं काहीही करू शकतं. स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी काहीही करू शकतं. आणि माझं असं विचारणारं कोणीही नाही आहे. मी पूर्णपणे एकटी आहे. माझा मुलगा आहे, तो मुलगा फक्त आणि फक्त 15 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे मला ही कुठेतरी भीती वाटते आहे की माझ्याबरोबर काहीतरी घातपात होईल, किंवा माझ्या मुलालाही काहीतरी होईल असं मला वारंवार वाटत आहे. कारण माझे मिस्टर गेले 1.5 वर्ष झालं मी कोर्टामध्ये केस घालून एकदाही एकाही तारखेला हजर राहिलेले नाही. पोलीस लोक भयंकर घाळ आहेत, अजिबात सपोर्ट करत नाहीत. आणि कितीही अर्ज द्या, काही करा, तेवढ्यापुरती अंमलबजावणी करतात. परत त्यांचं जे आहे ते आहेच. बिलकुल काही म्हणजे काही सपोर्ट भेटत नाही पोलीस स्टेशनमधून तर. आणि जे कोणी इन्कम टॅक्सचे जे कोणी ऑफिसर असतील, जर कुणाला त्यांचा सोर्स माहीत असेल तर मला त्यांचं म्हणजे काय करता येईल ह्यांना, ह्या मार्गातून कसं ह्यांना हे म्हणजे जे काय आहे त्यांनी केलेला व्याप. आता त्यांचे 3 लग्न आहेत आणि त्यांची 3 मुलं आहेत. प्रत्येक लेडीजला 1 मुलगा. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी का असं केलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये, आणि काय त्यांना लाईफमध्ये पाहिजे होतं हे मला माहीत नाही. मला आता विचारतील काही प्रश्न लोक की मग तुम्हाला माहीत होतं तर मग तुम्ही का केलं? मला माहीत नव्हतं ह्याचं लग्न झालेलं. मला ह्याचं पहिलं लग्न झालेलं माहीत नव्हतं. ज्यावेळेस मला माहीत झालं होतं त्यावेळेस आम्ही म्हणजे एवढ्या मी ट्रॅजेडीमध्ये होते की राहायचं का ना राहायचं, पण नाईलाजानं मला राहावं लागलं. तीही स्टोरी मी तुम्हाला सांगेन पुढे. आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी एक चूक मी म्हणजे माझ्या आईवडिलांचं ऐकलं नाही. माझ्या आईचं काही एवढं हे नव्हतं, पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी ह्या माणसाशी लग्न करू नये म्हणून. आणि माझ्या वडिलांनी मला खूप वेळा समजून सांगितलं होतं, पण म्हणतात ना ते प्रेम आंधळं असतं. किंवा आपण एखाद्या माणसाला जर आपल्याला वाटलं ना की बाबा तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये पाहिजेच, तेव्हा त्यांनी मला तेवढा सपोर्ट केला. त्यांनी मला वाटलं त्यांच्याबद्दल मला तेवढी सहानुभूती. त्यांनी त्यांची जेव्हा मला स्टोरी सांगितली तेव्हा मला वाटलं माझीही स्टोरी कुठेतरी तशीच आहे. त्याच म्हणजे मानसिक त्रासातून मीही जात आहे. मग काय फरक पडतोय, मी त्यांना सपोर्ट दिला आणि त्यांनी मला सपोर्ट दिला तर. आणि दिलाही त्यांनी सपोर्ट, असं म्हणणार नाही की जर सपोर्ट दिला नसता तर मला मुलगा झाला नसता त्यांच्यापासून. आणि मी 10-15 वर्ष त्यांच्याबरोबर संसारही केला नसता. जवळजवळ 12 ते 13 वर्ष मी त्यांच्याबरोबर सुखी संसार केलेला आहे. प्रॉब्लेम आत्ता 2020 पासून चालू आहे, जास्तीत जास्त कोविडपासून. जेव्हा त्यांचे तिसरे रिलेशन कुठंतरी, पहिले पण रिलेशन माझ्यापर्यंत आले होते, पण मी त्या गोष्टी जेव्हा मला कळल्या तेव्हा म्हणजे अशी परिस्थिती होती ना, मला ते पहिलं ॲक्सेप्ट करावं लागलं आणि त्या पहिलीलाही म्हणजे माझं ॲक्सेप्ट करावं लागलं, अशी परिस्थिती होती. तर असा प्रकार आहे आणि ही खूपच कॉम्प्लिकेटेड केस आहे आमची. मलासुद्धा आज म्हणजे कुठे सांगायचं म्हटलं तर कशी सुरुवात करावी, कसं सांगावं, तुम्हाला विषय हा समजेल का नाही हे मला वाटतं. पण तरीही मी प्रयत्न करेन तुम्हाला हा विषय व्यवस्थित समजण्याचा. आणि मला कुणीतरी एक सजेशन करा की कुठला म्हणजे माईक घेतला पाहिजे, कारण मी जेव्हा बोलते तेव्हा आवाज व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. सो मी असं म्हणजे माईक धरून बोलते का तर तुम्हाला व्यवस्थित ऐकू गेलं पाहिजे, तुम्हाला हा विषय काय मी बोलते हे समजलं पाहिजे. तर विषय असंच आहे की माझ्या
मिस्टरांचे म्हणजे सुनील किसन आगावणे हे मुंबईमध्ये जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जे टॅक्स वगैरे असतात ना आपले, त्याच्यामध्ये ते मेन ऑफिसर आहेत. आणि त्यांच्यावरती आता मी जे काही म्हणजे लिगली ॲक्शन घेतलेली आहे त्या संदर्भात त्यांचा कुठूनही काहीही मला धागादोरा लागत नाही आहे आणि कुठेही त्यांना नोटिसा लागत नाही आहेत. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे? आणि पोलीस यंत्रणा जी आहे, पोलिसांकडून जे मला सहकार्य तर सुरुवातीपासून मला भेटलेलं नाही आहे. माझी किमान 6 ते 7 महिने FIR नोंदवून घेत नव्हते हे लोक. जेव्हा मला थोडंसं म्हणजे पॉलिटिकल लोकांचा, मॅमचा वगैरे सपोर्ट भेटला मला, चित्रा मॅमचा वगैरे, तेव्हा माझी FIR नोंदवण्यात आलेली आहे. आणि आत्ताही खूप 1.5 वर्षापासून खूप मी स्ट्रगल करते ह्या केसमध्ये. माझं काहीतरी मला न्याय मिळाला पाहिजे म्हणून. तर मला तुम्ही सांगा की मी म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे का ह्या संदर्भात? कारण हा विषय खूप लोकांना माहीत नाही. माझी इच्छा अशी आहे की हा विषय प्रत्येकाला माहीत झाला पाहिजे. ह्यासाठी नाही आहे की मला ह्यातून खूप जास्त फायदा भेटणार आहे म्हणून, ह्यासाठी की अशी ही लोकं आज 3 बाईंना फसवलं ह्या माणसाने. तिन्ही बाईंना फसवून त्यांना मुलं केलेली आहेत. त्यांना छोटी मोठी अमाऊंट देऊन कुठंतरी त्यांना असं म्हणजे नाही का त्यांचं म्हणजे त्यांना असं चालवाचालवीची म्हणजे घरं चालवण्यासाठी तेवढ्यापर्यंत पैसे द्यायचे. आणि कुठे जाणार बायका अशा? आपण कुठे काय कमवत नाही, आपला कुठे पाठीमागं आधार नाही, तर जायचं कुठं असा विचार करून कोणीही केस कंप्लेंट करत नाही. आणि माझे मिस्टर जे सुनील आगावणे आहेत हे बोलण्यात खूप चतुर आहेत. आणि आज त्यांच्याकडे पैसा, पॉवर सगळं आहे. त्याचा भरपूर ते उपयोग करत आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी. खूप सारं त्यांचं आय्याशी जीवन आहे आज. म्हणजे मी जेव्हा होते तेव्हाच आमची त्याच्यावरूनच वादावादी होत होती खूप जास्त. तर हे मी ह्यासाठी सांगते की जास्तीत जास्त हा विषय किंवा हे व्हिडिओ म्हणजे शेअर करा. आणि ह्यांचं नाव एक आहे दीपक सोमनाथ बोरकडे, हे शिक्षक होते. ह्यांचे मी फोटो पण लावेन इथे नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठेतरी मी एखाद्या. तर मी ह्याचे फोटो लावेल ह्यांचे. किंवा तुम्ही माझी इन्स्टा ID बघा किंवा माझी यूट्यूबचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचे खूप सारे व्हिडिओज आहेत. इथे मी ती पण मेन्शन करेन, इन्स्टा ID आणि माझी यूट्यूबची पण लिंक वगैरे. तर ह्या लोकांपासून सावध राहावा. हे फेक ID बनवतात आणि ह्यांचं माहीत नाही कशी एवढे ह्यांना बायका भेटतात आणि हे कसं काय मॅनेज करू शकतात. ठीक आहे, मॅनेज करण्यापर्यंत पण मुलं करून त्यांना ठेवायचं आणि परत पहिलीला सोडून द्यायचं, दुसरीला सोडून द्यायचं, तिसरीला, असं किती दिवस चालणार? मग आमच्या मुलांचं काय? ज्यांच्यावर अन्याय होतं त्यांच्या मुलांचं काय? आज मी कुठेतरी रस्त्यावर आहे किंवा मला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. माझं भविष्य काय? माझ्या मुलाचं भविष्य काय? ह्यासाठी आज मला इतका सारा आटाटोप करावा लागतो आहे, इतकं सारं झगडावं लागते. तर तुम्ही प्लीज मला म्हणजे सपोर्ट करा आणि बघा व्हिडिओज वगैरे माझे आणि शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. प्रत्येक माणसाच्या डोक्यातून येणारा विचार वेगळा असेल आणि सपोर्ट करणारा असेल. माझी काय चूक झाली? माझी एवढी काय मोठी चूक नाही आहे झालेली कुठली की मी त्यांच्याशी लग्न केलं म्हणून. बऱ्याच गोष्टीला मी खूप त्याला वेगळी कारणं होती म्हणून त्यांच्याशी मी लग्न केलेलं आहे. माझ्याही घरातून वेगळी कारणं होती, त्यांच्याही घरातून वेगळी कारणं होती. माझं लग्न 2009 साली झालेलं आहे. आम्ही 2008 साली भेटलो होतो. तर असे काही गैरसमज करून घेऊ नका कुणाबद्दल. आणि जर कुणाची इन्फॉर्मेशन पूर्णपणे माहीत नसेल तर अगोदर समजून घ्या, माहिती करून घ्या, ऐका अगोदर आणि मग त्या माणसाला तुम्ही बोला. तुम्हाला बोलण्याचा हक्क, अधिकार आहे, नक्कीच आहे. पण त्या माणसाला पूर्णपणे चुकीचं नका ठरवू. काहीतरी आम्हाला वाटतं, मलाही काहीतरी म्हणजे वाटतं की बाबा तुम्ही मला समजून घ्याल आणि माझं काय झालं आहे किंवा ह्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे ह्यासाठी प्रयत्न करा. असं नका करू की त्याला डिप्रेशन येईल आणि परत तो माणूस कुठेतरी वाईट विचार करेल काहीतरी करण्याचा. त्यासाठीच कितीतरी मुली असं व्हिडिओ बनवत नाहीत, त्यांचे लाईफ सांगत नाही आहेत. पण आता मला वाटतं की असं सांगायला पाहिजे, कारण ज्या काही आयुष्यामध्ये घटना घडत आहेत, जे काही फ्रॉड होत आहेत, त्यामुळे अजून किती मुली फसवल्या जातील ते काय सांगता येत नाही. आणि अजून असतीलही. त्यांनी काय फक्त 3च मुलींना फसवून बसले असतील असं नाही. त्यांची पोस्टिंग होती जमशेदपूर, नागपूर या ठिकाणी आणि आज मुंबईला राहिले असतील का? असं कुणाबरोबर राहत नाहीत, सिंगल राहतात, सगळ्यांना सिंगल आहे असं दाखवतात. कशासाठी हे सगळं? तर अशी मुलींची फसवणूक करतात. तर ह्या लोकांपासून सावध राहा. आणि हे खूप फसवी लोक आहेत.
भयंकर लेवलला फसवणूक करत आहेत. पैशाचा आमिष दाखवून कुठे नोकरी लावतो, कुठे तुम्हाला जॉब लावतो, कुठे तुम्हाला घरं घेऊन देतो, तुमच्या मुलांना कुठे बाहेर परदेशात पाठवतो शिक्षणासाठी. असे खूप वेगवेगळे आमिषे देऊन माणसांचं, मित्रांचं सुद्धा शोषण केलेलं आहे ह्या माणसाने, स्वतःच्या पोस्टचा वापर करून. कळेलच आता काही लोकांना, अनुभवही आला असेल त्यांचा कसा आहे काय ते. आणि ते कुणाच्या संपर्कात पण नाही आहेत सध्या, जेवढ्या लोकांपाशी मी इन्फॉर्मेशन मागते तर तेवढ्या लोकांपर्यंत. तर चला सपोर्ट करा आणि नक्कीच तुम्ही हा विषय थोडासा उचलून धराल असं मला वाटते आणि सजेस्ट करा. मी वाट बघते तुमच्या रिप्लायची. ज्यांना कुणाला हे मॅटर माहीत असतील कायदेशीर बाबतीत आणि माझी कोर्टामध्ये केस आहे, तर त्या बाबतीत जसं करुणा मुंडे मॅडमचं आहे मॅटर, तशा पद्धतीचंच माझं मॅटर आहे थोडंफार. तर मी कॉन्फरन्स घेतली पाहिजे का? आणि घेतली तर मला त्याचं म्हणजे त्याचा फायदाच होईल असं मला वाटते. मलासुद्धा असंच वाटते, पण मला भीती वाटते. त्याच्यामुळे मी विचारते आहे तुम्हाला सगळ्यांना. तर मला सजेस्ट करा नक्कीच आणि काय चुकलं असेल तर माफ करा. चला, आणि जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा, लाईक कमेंट्स करा, शेअर करा आणि सगळेजण सपोर्ट करा प्लीज. सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद. जे कोणी बघतायत त्यांचेही धन्यवाद. आणि मला केवढी जास्त मी केवढी जास्त व्हिडिओ बनवत नाही. काय चुकत असेल तर तुम्ही माफ करा, समजून घ्या. ओके, चला बाय, टेक केअर सगळ्यांना, गुड डे. आणि परत एकदा जय श्रीकृष्ण, राधे राधे. सगळ्यांचं राधाराणी चांगले दिवस येऊ देत, चांगली सद्बुद्धी देवो हीच मी प्रार्थना करते. ओके, बाय, टेक केअर.